गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षात आज दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट झालाय व यामुळे आग लागल्याचंही समजतंय। या घटनेमुळे येथे लोकांमध्ये गोंधळ उडालाय। यानंतर तात्काळ रुग्णालय प्रशासनाकडून एकूण 70हून अधिक बालकांना सुखरूप दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय। सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय। यानंतर महावितरण कंपनीला या रुग्णालयातील लाईट 24 तास सुरू ठेवण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात आले। सध्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं कळतंय। याआधीही काही महिन्यांपूर्वी याच कक्षाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। यामुळे प्रशासनाचे हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।